कुठल्याही पार्टीचा असो, तुम्ही एकाच व्यक्तीचं ऐकून एकाच पार्टीचं ऐकून काहीतरी काम करता, तुमचं पगार क्षमता करशील, एक पार्टी नाही करत, समजलं. तक्रार ऐकायला गेलो तुमच्याबद्दल तक्रार आली, सुरेगावला तुम्ही व्यवस्थित होते, इकडे काय झालं तुम्हाला? कोणाचं झाड झाले पाहिजे, सगळ्यांचे कामं झाली पाहिजे. तुम्हाला कोणी बळजबरी केली होती काम घ्यावं, बळजबरी केली होती काम घ्या, टेंडर तुम्ही भरलं होतं ना, कशाला भरलं मग? मग जर काम करायला जमत नाही भरलं कशाला टेंडर? 5-6 दिवस चालू करून 20 दिवस झाले त्यांना पाणी नाही गावाला. मी जेव्हा काम करायला गेलो ना तेव्हा काम केलं. अहो त्यांनी काम का काढलं? त्यांना पाणी कमी पडतंय म्हणून काढलं ना. हाऊस आली त्यांना काम करायची. तुम्हाला जमत नसेल तर भरत नका जाऊ ना. टँकर द्या त्यांना. त्याचे पाणी लोक विकत घेतात, पैसे देऊ नका. तुम्हाला काय बदललं तर माझं घेऊन टाक, त्यांना पैसेच द्यायचे. काहीतरी आपलं ठराविक पक्षांच्या कार्यकर्त्यांप्रमाणे नव्हे तर एक लोकसेवक म्हणून काम करा. पंचायत समितीच्या जनता दरबारात आमदार आशुतोष काळेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल. तुम्हाला शासनाकडून मिळणारा पगार जनतेने दिलेल्या करातून केला जातो, त्यामुळे ठराविक पक्षांचाच नागरिकांची कामे करू नका. तुम्ही जनतेचे सेवक आहात. तुमच्याकडे जो आपली कामे अडचणी घेऊन येईल, आपले कामे घेऊन येईल, त्यांना मदत करून त्यांच्या अडचणी सोडवा. येणाऱ्या सर्व नागरिकांची कामे लवकरात लवकर कशी होतील त्याची काळजी घ्या. ठराविक पक्षांचा कार्यकर्ता म्हणून काम करू नका, लोकसेवक म्हणून काम करा, असे खडे बोल तहसील कार्यालयात घेतलेल्या पंचायत समितीच्या जनता दरबारात आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे. सोमवार दिनांक 8 जून रोजी पंचायत समितीच्या सर्व विभागातील अनेक नागरिकांची अडलेली कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी व नागरिकांना एकाच वेळी समोरासमोर घेऊन नागरिकांच्या अडचणी आमदार आशुतोष काळे यांनी आपुलकीने जाणून घेत कामचुकार अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. या जनता दरबारात अनेक नागरिकांनी आपल्या अडचणी आणि प्रश्न आमदार आशुतोष काळे यांच्या समोर मांडल्या. यावेळी त्यांनी शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, घरकुल, बांधकाम विभाग, जलजीवन, मनरेगा अशा विभागाच्या कामाचा आढावा घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही ग्रामसेवकांबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी कशा येतात, यापुढे तक्रारी आल्या तर मी तुमची तक्रार केल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा कामचुकार ग्रामसेवकांना त्यांनी दिला आहे. त्याची पंचायत समितीच्या अंतर्गत जे काही विविध विषय या जनता दरबारमध्ये आले, प्रामुख्याने घरकुलाला वाळू मिळणं हा फार मोठा विषय आणि टंचाई, म्हणजे जरी बऱ्यापैकी यावर्षी पाऊस झाल्यामुळं आणि पाण्याची पातळी चांगली असल्यामुळं टंचाई आपल्याला एवढी जाणवली नाही. काही ठिकाणी थोडेफार मायगाव देवी असेल, काही गावांमध्ये टंचाई जाणवली, कारण तिथं काही कामं पेंडिंग होते. त्यामुळं तो विषय जरी असला, पण आता पुढं जे काही पावसाळा येतोय, शाळा सुरू होणार आहे, त्या अनुषंगाने शिक्षक उपलब्ध करणं असेल आणि एकंदरीत पाणी पुरवठ्याच्या ज्या काही योजना अपूर्ण आहेत ते पूर्णतेकडे जाण्यासाठी जो काही निधी त्यांना अपेक्षित आहे लवकरात लवकर येऊन त्या गावच्या पाणी पुरवठा योजना पूर्ण होतील आणि त्या गावाला पाणी देण्याचं काम पूर्ण होईल असं वाटतंय. बाकीच्या ज्या काही व्यक्तिगत प्रश्न आहेत त्याही संदर्भात आपण सूचना दिलेल्या आहे. त्याचा पाठपुरावा करून माझ्या कार्यालयाच्या मार्फत त्या ठिकाणी करून प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी तरी प्रयत्न करेल. आपल्याही पत्रकारांकडे काही प्रश्न आले, आज जरी आपल्याला काही सांगता नाही आलं किंवा आपण सांगितले नसतील, मला कधी पण आपण सांगा, आपण ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद. वादळी वाऱ्यामुळे जे काही नुकसान झालेलं आहे हे 2-3 वेळेस हे झालं. जे काही शेतकऱ्यांचं, नागरिकांचं नुकसान झाले त्यांचे पंचनामे करण्यासाठी सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे.
त्यांचे जर कोणाचे पंचनामे राहिले असतील, आपल्यापर्यंत जर माहिती आली, त्यांचं पण लवकरात लवकर आपण पंचनामे करून घेऊ, तेही आपण त्या ठिकाणी सांगावं. यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी, कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे, कारभारी आगवण, कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम, दिलीपराव बोरणारे, अनिल कदम, राहुल रोहमारे, प्रशांत घुले, डॉक्टर मच्छिंद्र बर्डे, श्रावण असणे, विष्णू शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिंगर, जिनिंग पेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुनराव काळे, मधुकर टेके, वाल्मिकराव कोळपे, संभाजीराव काळे, शिवाजीराव ठाकरे, प्रशांत वाबळे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र निकोले, रामदास केकाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंचायत समितीच्या विविध विभागाचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.